नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आनंद राठोड. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काही दिवसापासून मी इंस्टाग्रामवरती एका माकडाचा व्हिडिओ बघतोय. तो जापानचा आहे. त्याचं पंचू म्हणून नाव आहे. त्या माकडाची स्टोरी अशी आहे की तो जन्मला आणि थोड्या दिवसांनी त्याची आई ऑफ झाली आणि त्याला कळत नव्हतं की आता माझी आई कोण आहे. म्हणून तो प्रत्येक माकडाजवळ जायचा. ते माकड त्याला ढकलून द्यायचे, पकडून मारायचे, चावायचा प्रयत्न करायचे. तो पळत सुटायचा, घाबरून इथे तिथे धावत सुटायचा. पण त्याला आपलंसं मदत करणारा कोण नव्हतं. मग तिथेच एक त्याला टेरी बेड मिळाला, माकडाच्या स्वरूपातलाच. तर त्याला वाटलं हे माझे आहे, कोणतरी नातेवाईक आहे किंवा माझी आई आहे. तो त्या टेरी बेडला आपली आई समजायला लागला. आणि जेव्हा कोणी माकडं त्याच्यावरती अटॅक करायचे ना, त्याला मारायचा प्रयत्न करायचे ना, तेव्हा तो टेरी बेडला घेऊन त्यांच्यासोबत बसायचा, जेणेकरून बाकीचे माकडं घाबरायचे आणि ती बाजूला व्हायची. मग त्याला हळूहळू त्यात त्याची आई दिसायला लागली. मग तो त्या टेरीबेड सोबतच खेळायला लागला. त्याला झोप आली तरी त्या टेरीबेडच्या कुशीत जाऊनच झोपायचं. रडायला आलं तरी त्या कुशीत जाऊनच रडायचं. म्हणजे त्याने सगळी दुनिया बाजूला ठेवली आणि त्या टेरीबेडला आपलं सगळं स्व मानलं. ह्याच्यावरनं काय शिकायला मिळतं माहिती आहे का तुम्हाला? आताची जे जनरेशन आहे, आताची जी मुलं आहेत ना, ते आपल्या आईबापाला किंमत देत नाहीत. ते काही समजवण्याचा प्रयत्न केला ना, तर त्यांनाच उलटं सांगतात, उलटं बोलतात, आरडाओरड करतात. आपण कसे खरे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचं काही समजून घेत नाही. ते समजवण्याचा प्रयत्न करतात, सांगण्याचा प्रयत्न करतात, पण उलटसुलट त्यांनाच बोलून खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. आजूबाजूला त्यांची इज्जत जाईल अशा पद्धतीने ते वागतात. त्यामुळे आई बापू शांत बसतात. कारण त्याला कोणाला काही सांगायला गेलं, हे लोक तर अंगावरती येतात, आरडाओरड करतात. त्यापेक्षा नाही बोललेलं बरं आहे. पण त्यांना हे कळत नाही, जर ह्याच्यातला एखादा माणूस जरी आपला गमावला किंवा गेला, तर उद्या आपल्याला आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा कोणीच नसणार आहे. त्यामुळे असेच बाहेरची जी लोक आहेत ना, ते चावतील, मारतील, झोडतील किंवा कुठेतरी तुम्हाला गुंडाळून टाकतील. आणि त्यावेळी तुम्ही पाठी आवाज द्याल ना, तर तुमचं पाठी आवाज ऐकण्यासाठी कोणी उरणार नाही. मग त्यावेळी तुम्ही एकटे पडाल. मग असाच एखादा टेरी बेर घेऊन त्याच्याशीच बोलावं लागेल, त्यालाच सगळं सांगावं लागेल आणि आपल्या आयुष्याची वाट लावाल. म्हणून एकच सांगतो, माणसं आहेत तर त्याची किंमत करा. आई वडील आहेत तर त्यांना मान सन्मान द्या. ते जे बोलतायत ते ऐका. काय माहिती ते काहीतरी चांगलंच सांगत असतील. पटलं तर घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. पण त्यांना उलटं बोलू नका, त्यांचा अपमान करू नका. एवढंच सांगतो. कारण ते तुमच्यासाठी जगतात, तुमच्या भविष्याचा विचार करतात. तुम्हाला मोठ्या रुतब्यावरती, तुम्हाला चांगल्या ठिकाणी पोचवण्यासाठी ते तुम्हाला सांगत असतात. त्यांना तुमची काळजी असते म्हणून ते बोलतात. पण ते तुम्हाला समजण्याच्या पलीकडे आहे. किंमत असते. ज्याला आई नसते ना, त्यालाच माहिती असतं की आपण काय गमावलंय आणि आपल्याला काय करायला हवं. सॉरी. पुढे ते व्हिडिओ टाकेल मी, तुम्ही बघा त्या माकडाची अवस्था आणि विचार करा. Well, just in the